काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा, मी दानिश. शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आमच्या गावची यात्रा आणि जानेवारी महिन्यामध्ये संकट चतुर्थीला आपल्या गणपती मंदिरातली यात्रा असते आणि त्याला आम्ही इकडे गड देवस्थान म्हणून नाव आहे. तर आज आम्ही सकाळी सकाळी असं तयार झालेलं आहोत छान. आणि इकडे दानिश आणि इकडे हा स्काय ब्लू कलर मला भरपूर आवडते. स्काय ब्लू कलरची साडी घातली आणि त्याच्यावर इन्स्टंट ब्लाऊज घातलेला आहे मी पिंक कलरचं. आणि इकडे ओवी पण तयार झालेली आहे. इकडे ओवीची तयारी झाली. इकडे ही पिंक कलरची साडी घातली होती, म्हटलं की जाऊ दे साधीच साडी घालायची म्हणून ही काढली होती पण ही घातली, असं झालं. तर इकडे आता ओवी घेऊन बसली. काय आहे ते मागच्या वर्षी यात्रेला आम्ही मडकं घेतले होते, दोघा पण साठी घेतले. दानिशचं अजिबात भरलेलं नाहीये कारण त्याला दुकान दिसते. पैसे मिळाले की दुकानात धावायचं आणि ओवीचं असते पैसे मिळाले की मडक्यात टाकायचं. तर ओवी आज मडकं फोडणार आहे आणि ती आपल्या पैशाने तिची यात्रा साजरी करणार आहे. आणि दानिश सुट्टी. दानिशला तुझी यात्रा काही साजरी होणार नाही आहे का बरं? कारण की ओवीच्या पैशामध्ये छान झुले झुलणार आहे, तिला जे पाहिजे ते घेणार आहे. काय काय विचार केला तू? वॉच, गॉगल, हँडबॅग, बापरे भरपूर असे विचार आहे ओवीचे. आणि दानिशला काहीच नाही. तर आता बघू काय काय होते काय काय नाही. आज जर म्हणजे याच्या आधी मी कधीच अशी फिरले नाही की मुलांना म्हणजे यात्रेमध्ये घेऊन, पण ही पहिलं वर्ष मी माझी आहे असं इच्छा आहे की यावर्षी पोरांना पण झुलवायचं आणि आपण पण कुठे म्हणजे एन्जॉय करायचं. तर बघा ना तुम्ही नक्की काय होते ते. तर आता आपण मडकं फोडणार आहे आणि पाहू आपण किती पैसे निघते आणि किती नाही. तर आता आम्ही इकडे मडकं फोडत आहे आणि ते वरचं जे काही असते ते गोलवालं हो ना होई ते निघलं. तर इकडे आता आपण ओवीचा गल्ला बघू त्याच्यामध्ये काय आहे आणि काही नाही. तर घे 1 2 3 स्टार्ट. और एक बार अजून फोड तिकडचं. अरे निघाले रे पैसे, निघाले रे. चल 500 ते काय आहे 50 अलग कर. माताजी चोळामोळा झाले. तू टाकताना कसे टाकले? घे दानिश ते 100 अलग कर बरं. 100 अलग कर. 20 ते 200 रुपये ओवी माहितीये तुला? 200 रुपये कोणी दिले? मी सांगू कोणी दिले? रिधूनी तुला दिवाळीमध्ये अक्षत लावायला दिले, आठवते? राखीला दिले होते. असं घे ना, काढ ना तू. ओवी ते काढत आहे ना 20चे. तर दानिश इकडे मोठ्या पैशावर बसला ओवीचे पैसे मोजासाठी आणि ओवी इकडे बिचारी 20 रुपयावर आधी ते 20 रुपये जमा करून राहिली. आणि दानिशचं मडकं आता यावर्षी आता पुन्हा दानिशला काही मिळणार नाही आहे, ओवीलाच मिळणार मडकं. आणि त्याचा आधी भरल्यानंतर पुढच्या वर्षी त्याला मिळणार. ओवीचाच मडकं भरलं आणि ओवीचाच मडकं फुटल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की मडकं पूर्ण भरून होतं. तर आता ओवीचे पैसे पूर्ण आम्ही मोजले आणि ओवीचे पैसे झाले पूर्ण किती? 1203 रुपये. तर ओवीचे एवढे पैसे झाले आणि दानिशचा बॅलन्स किती? 50 पर्यंत असेलच हो ना. तर आता ओवीसाठी पुन्हा आपण आणणार आहे मडकं आणि त्यामध्ये अजून पुढच्या वर्षीसाठी पैसे जमा करायचे. ओके. तर चला आता आपण निघत आपण दर्शनासाठी. हे आहे आपलं गणेश मंदिर आणि मंदिराला हनुमानगड पण असं म्हटले जाते. आणि आपले हा गणेश मंदिराचा अंदरचा गाभारा बघा अतिशय सुंदर सजलेला आहे. मम्मी तुम्ही वाहनाची घेऊन घेतला होता ना? मम्मी तुम्ही वाहनाची घेतलं? चांगली मोठा आम्ही इकडे ओवीसाठी वॉच पाहत होतो आणि त्या ताईने मला ओळखलं की तुम्ही यूट्यूबवर रील्स बनवता का म्हणून. तर त्या म्हणाला की माझा पण व्हिडिओ घ्या म्हणून ओवीला इकडे व्हिडिओ बनवायला लावत होती. आणि चांगलं वाटते कोणी जर आपल्याला म्हणजे आपल्या कामावरून जर आपल्याला ओळखत असेल तर ही कामाची पावती मिळाल्यासारखी वाटते. तर इकडे आता हा पूर्ण मंदिराचा खालचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये पूर्ण यात्रा अजून भरायची आहे. जेमतेम दुकान लागणं चालू आहे कारण सकाळची वेळ आहे. तर आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मंचुरियन नूडल्स आणि समोसे वगैरे आणले होते. दानिश काय सोबत नव्हता आणि म्हणून त्याच्यासाठी ठेवले आणि ओवीनी मिनी मंचुरियन नूडल्स खाल्ले कारण भूक लागली होती. आणि आज म्हणजे चतुर्थी वगैरे माझा उपवास नसते आणि आज सकाळी स्वयंपाक काही करावं लागत नाही यात्रेच्या दिवशी कारण सकाळी आपण जातो नाश्ताच घरी आणते आम्ही. आणि त्यानंतर मिलिंद दादाकडे पण जेवण वगैरे असते तर आवांचं तिकडेच असते सकाळचं. आणि आता 2 ते 4 वाजेपर्यंत कीर्तन असते. बघू आता इकडे मी घरी आली प्रगतीकडे
आणि आता सगळेजण निघत आहे, प्रगती आणि प्रगतीच्या फ्रेंड्स म्हणजे बाकी काही टीचर्स. आणि आता घरी कोणीच नाही आहे, तर आजी आहे फक्त इकडे बसून. तर आता मी यात्रेमध्ये निघत आहे फर्स्ट टाइम. मम्मी इकडे पालखीतून आली, कीर्तनातून पालखीत झाली ना कीर्तन. अरे हा, पालखीतून कीर्तनात बसली, आता कीर्तनातून घरी आली. हो ना, कीर्तन संपलं म्हणजे आता राव पण सोबत आणला. म्हणजे आता मम्मी राव पण घरी आले असेल आणि दानिश पण घरी आला असेल. दानिशचं नाव घेतलं होतं, नाव घेतलं होतं नारळ पण द्यायसाठी नाही का? नाही आता नारळ पण. हा संध्याकाळी. अच्छा, उद्या संध्याकाळी. संध्याकाळी का? एवढा हौशीसून होता त्यासाठी तो सुंदर करत होता. बापरे, मी सारखी त्याच्याकडेच पाहत होती. पालखीमध्ये एवढा म्हणजे जासाठी एवढा हौसच होता, कारण म्हणजे एवढ्या लोकांसमोर माझं नाव घेऊन बा कीर्तनामध्ये दानिश रुपेश चतुर म्हणून हरिपाठा एवढा. संध्याकाळी पाठवशील त्याला, संध्याकाळी करेल. तर हरिपाठामध्ये पण तुम्ही पाहिला असेल, म्हणजे तो शॉर्ट टाकले मी हरिपाठाचे. एवढा छान असा पुष्पाचाही असा स्टेप करत होता तो हरिपाठामध्ये. तर आता मी पण पहिल्यांदा यात्रेमध्ये चालली, म्हणजे एवढ्या भरलेल्या यात्रेमध्ये. नेहमी दरवर्षी जाते, सकाळीच जाते, पुन्हा मग जायला कधी मिळत नाही म्हणजे मी साडस करते काय एवढ्या यात्रेत जायचं आहे म्हणून. तर आता सोबत आहेच, म्हटलं चला आता आपण जायचंच. मावशी कुठे आहे? ते बरोबर सांगा ना. ते 220 रुपये लागेल. 150 ले 150. मी तुझ्या घरी आहे ना. अबोली कलर अजून 2 पाहिजे. आहे ये बड़ा है, वो लगा है बड़ा. हो हाँ ना, वो बड़ा है. मी तुला मेहंदी सांगते. मी तुला मेहंदी सांगते. मी तुला मेहंदी सांगते. मग आता मेहंदी पिळायची प्रगती इकडे ड्रेस घेत आहे आणि ती मला विचारत होती कलर कसा वाटत आहे. मी म्हटलं राणी कलर तर छान वाटत आहे, पण त्यामध्ये जे ग्रे कलरचे पट्टे होते ते नाही, म्हणजे त्यांनी राणी कलरचा डिम दिसत होता. मी म्हटलं खूप छान ड्रेस आहे, आणखी दुसरे बघ इकडे. आणि आता आम्ही भरपूर सारी यात्रा फिरून झालंच आहे. आम्ही पोटाला पण सुद्धा खाल्लं आणि जे काही खरेदी आहे ते सुद्धा आमची झाली आहे घेऊन. तर आता घरी गेल्यानंतर सांगते काय घेतलं. तर आता इकडे मी माहेरी चालली आणि ज्या माझ्या वस्तू आहेत त्या आम्ही घेऊन जाणार आणि सोबत प्रगतीच्या होत्या त्या मी इथेच ठेवणार. तर आता फायनली आमची यात्रा संपली आहे. यात्रा चालूच आहे पण आम्ही घरी आलो. तर आता नक्की सांगते काय घेतलं आणि काय नाही म्हणून. तर हे खूप छान आहे आणि मोठं जात आहे आणि कलर पण खूप फ्रेश कलर आहे. अशा फ्रेश कलरचे मला कोणताही कलर आवडते, फ्रेश कलर. तर हे किती मध्ये सांगितलं होतं प्रगती? 250 म्हणे का? तर हे 250चं सांगितलं आणि मोठं जात आहे म्हणून सांगितलं असावं. पण हे 250चं सांगितलं, पण आम्ही बार्गेनिंग आम्हाला करता येते आणि बार्गेनिंग मध्ये खूप छान बोलणेवालं पाहिजे म्हणजे देऊन देते. तर हे पडलं तरी 150 मध्ये 150चं पडलं. आणि एक ही जुती घेतली ब्लॅक मध्ये, नक्की कितीची असं सांगा, परवडली पण सांगत नाही आता. तर हे जुती घेतली आणि हे पूर्ण माझा नाही आहे, याच्यामध्ये ओवीचं आहे, माझं आहे आणि प्लस प्रगतीचं पण आहे. भरपूर सारे रंगारंगाचे बलून, पण घरी आल्यानंतर तो फुटणार आणि कोणाचा तरी बर्थडे साजरा होणारच आहे. तर म्हणून इथं आम्ही हा एक बॉल घेतला जेणे की दानिशलाही पण होईल आणि ओवीला पण, आणि कमीत कमी महिनाभर तरी राहील. आशा करते अशी का महिनाभर तरी राहील. आणि हा एक ड्रेस आहे जो की खूप छान आहे आणि रेड कलर पण आहे, ब्राऊन कलर पण आहे, अबोली डार्क अबोली कलर भलताच कलर आहे. आणि हा एक चुस्ता आहे, ही कुर्ती आहे आणि ही ओढणी आहे. ओढणी याच्यावरची बघा, ही ओढणीची ना कुर्तीची ना आहे.
तर ही एक पूर्ण ड्रेस आहे, जे की एक कुर्ती तेवढ्या पैशामध्ये होते, तेवढ्याच पैशामध्ये हा एक पूर्ण सेट मिळालेला आहे, म्हणून हा पण घेतला. आणि सो याच्यामध्ये पण बार्गनिंग आम्ही केली आहे, प्रत्येक गोष्टी पण केली, कारण यात्रेतून कधीच काही घ्यायचं नाही. घ्यायचं असेल ना तर बार्गनिंग जास्त अर्ध्यापेक्षा कमीपासून सुरुवात करायची. तर हे 2 जीन्स आहे, 2 जीन्स मध्ये पण सुद्धा आम्ही तोच प्रकार केलेला आहे. तर इकडे एक दानिशचा 2 जीन्स हो मम्मीनेच काय, तर मम्मीनेच आपलं सांगून दिलं व्हिडिओ मध्ये की नक्की कितीचा आहे म्हणून. तर हे 150चे 2 आहे, एक 150चा पडते, किंवा हा तरी 200चा मिळते सहज. आपण जरी दुकानामध्ये गेलो तरी बर्थडेवर पडे है ना, 150चा एक तरी भेटेल. पण एक दानिशसाठी म्हणून घेतला आणि एक ओवीसाठी घेतला. तर 150चे 2 आहे. आणि त्यानंतर आणि ही आहे कुर्ती आहे. तर ही अशी कुर्ती आहे आणि खूप छान आहे, अशी लटकून होती, दुरून पाहूनच एकदम ऍक्टिव्ह दिसली. आणि ही ओढणी यावर छान सूट होते, म्हणून प्रगतीने एकदम याच्यावर हे लक्षात आलं तिच्या, म्हणून असं वाटत नाही की याच्यावरची नाहीच आहे म्हणून. तर म्हणून ही एक कुर्ती घेतली. तर ही कुर्ती ड्रेस प्रगतीचा आहे, नॉट मेरा. तर आणि हे आहे एक बास्केट आहे आणि ही एक बास्केट. तर एकदा मॅडम होत्या प्रगतीसोबत, त्यांच्या फ्रेंड, तर त्यांनी पण एक घेतली. तर हे आम्ही असे 3 बास्केट घेतले. आणि याचे असे झाकण पण आहे, एखादी आपण कुठे असं पूजेला वगैरे असं कुठे जाते, जसं की आज सकाळी आपण यात्रेमध्ये गेलो होतो, जसं की मी कॅरी बॅग मध्येच आपले फुलं अगरबत्ती नेतो, तर याच्यामध्ये असे छान वाटते. आणि म्हणून या दोन घेतल्या. तर एक माझी आहे आणि एक प्रगतीची आहे. आणि नंतर इकडे ओवीचं शॉपिंग आहे. तर आता हे काढत नाही मी. तर यामध्ये काही इरेजर पेन्सिल दिसत आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. कसं काय होते ते नक्की समोर बघूच आपण. हे एक घेतलं कुठला, आणि हा एक जो वाजण्याचा असते मोबाईल, तो घ्यायचा होता ओवीला, पण आम्ही हा घेतला आहे, जे की असा गेम खेळता येते. खरंच एखादी टाइमपास बोरिंग होत असलं तर हा एक गेम छान आहे आपल्यासाठी, म्हणून. तर एक ओवीसाठी घेतला आणि एक लक्षाला पण घेऊन दिला. तर आणि या बँगल्स 30 रुपयाच्या बँगल्स या माझ्या ह्या घेतल्या मी कडे. आणि हे सकाळी आम्ही गेलो होतो तेव्हा टाइम सेट व्हायचा याचा, सकाळी आम्ही गेलो होतो तर तेव्हा ओवीसाठी म्हणून घेतली होती. ओवीच्या हातामध्ये आता होती. आणि हे एक ओवीसाठी हे एक शूज घेऊन दिले, हे कानातले छान असे कानातले आहे, कधी मला आवडत तर नाही, प्रगतीने चॉईस केले. तर हे कानातले छान वाटले. एक तर हे असे कलर मला खूप आवडते, असे एकदम फ्रेश कलर दिसते. एक हा कलर आणि एक हा कलर. असे नॅपकिन घेतले मला. नॅपकिन तर कधीच राहत नाही बरोबर एका जागी, की नाही मी नॅपकिन घेऊन कुठे चालली म्हणून. आणि हे एक ओवीचं आहे, हे जेव्हा ओवी नानाजी सोबत गेली होती तेव्हा घेऊन दिलं पप्पाजींनी. बट पप्पाजी सोबतही म्हणजे माझ्या पप्पाजी सोबत तिच्या नानाजी सोबत यात्रा केली, नंतर तिने मग माझ्यासोबत यात्रा केली. आधी ती मी जायचीच होती, तर मग ती एक यात्रा तिची घुमून झाली होती है ना. गुल्लक यावर्षी फोडलं, आता हे यावर्षी घेतलं आणि हे पुढच्या वर्षी यात्रेला जानेवारी महिन्यामध्ये फुटणार आहे. मुहूर्त काढायचा आहे सध्या. तर हे 2 आणले. दानिशचं एक भरायचं होतं तरी पण 2 आणले, एक हे आणि एक हे आणलं, असे 2 आणले हे. तर एक ओवीचं आणि एक दानिशचं म्हणून जुनं आहे ते भरेलच त्याचं, तर नक्की दाखवेलच त्याचं. पण फायनली आमची इकडे यात्रेतली शॉपिंग झालेली आहे. मी भरपूर खुश आहे का यावर्षी मी शॉपिंग करायला वेळ भेटला. अजून पुन्हा घरी जाणं, स्वयंपाक करणं, भरपूर काही अशी खूप कामं राहते, म्हणून मी दुर्लक्ष करते की एकदा सकाळी आल्यानंतर काय पुन्हा अजून जायचं नाही गर्दीमध्ये. तरी यावर्षी गर्दी खूप कमी वाटली आणि खूप कमी, थोडी तरी गर्दी कमी वाटली, कारण महाकुंभ मेळावा आहे तर कोणी कसं फिरायला वगैरे जाते, म्हणून ते एक मला कारण वाटते. नक्की मला माहिती नाही का बरं गर्दी कमी असते. तर आमची ही शॉपिंग आहे. चला तर आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तुम्ही सुद्धा आमच्या हिंगण्याच्या यात्रेला आले आहेत का? नसेल आले तर पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यातली संकट चतुर्थी पहिली, तर त्या दिवशी आपली यात्रा असते हिंगण्यातली, आणि गड देवस्थान म्हणून या ठिकाणी यात्रा असते. आणि आपण अधेमध्ये कधी जात राहते तर आपल्या व्हिडिओमध्ये राहतेच. आणि तर चला मग याच नोटवर आता व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.